सकाळी सकाळी सर्वांकडे शाळेची, घरातील कामांची गडबड असते. गृहिणींना तर भारच असते. तर अशा या गडबडीमध्ये झटपट बनणारा पोह्याचा एक भन्नाट पदार्थ आपण इथं बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 वाटी स्वच्छ करून पोहे घेतलेले आहेत. छान गाळून स्वच्छ पाखडून हे पोहे मी इथे घेतलेले आहे. खाली गंज ठेवायचा आहे आणि चाळणीमध्ये पोहे ठेवायचे आहे आणि वरून पाणी टाकून आलतून पालतून याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल, आपले पोहे हे जास्त एकदम पाणी शोषून घेणार नाहीत आणि व्यवस्थित आपले पोहे हे धुतले जातील. आता 1-2 वेळ अशा पद्धतीने पाणी टाकून पोहे धुवून घ्यायचे आहेत. बघायचं आहे की सर्व बाजूंनी पोहे छान धुतले गेले आहे की नाही. या पद्धतीने पोहे धुतले तर हे खूप छान आणि व्यवस्थित धुतल्या जातात. आता इथे मी हे साहित्य घेतलेलं आहे. यामध्ये कांदा, शेंगदाणे, वाटाणे, हिरवी मिरची आणि आलूसुद्धा घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम कढईमध्ये आपण तेल टाकून जिरं मोहरी टाकून घेऊया. 1 चम्मच इथे आपल्याला सूपसुद्धा टाकायची आहे. त्यानंतर शेंगदाणे टाकून छान लालसर खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. यामध्ये आता कांदा टाकून हा सुद्धा आपण परतवून घेऊया. व्यवस्थित परतवायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण आलू आणि वाटाणेसुद्धा टाकूया. याच पद्धतीने आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि याला छान परतवून घ्यायचं आणि व्यवस्थित सर्व आलू शिजेपर्यंत याला अशा पद्धतीने झाकायचं आहे. आता पोह्यांवर मीठ टाकून घेऊया आणि ते चारही बाजूने लागेल असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये सुद्धा मीठ आणि हळद टाकायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे. हळद ही सर्व बाजूने व्यवस्थित लागायला हवी आणि शेंगदाणे, कांदे हे व्यवस्थित झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला आपले पोहे ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित याला परतवायचं आहे. इकडून तिकडून छान कढईला लागू नये म्हणून अशा पद्धतीने परतवून घ्यायचं. पोहे या पद्धतीने धुतल्यामुळे खूप छान होतात. जास्त ओलावा या पोह्यांमध्ये राहत नाही. वरून तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता आणि नंतर पुन्हा खालीवर केल्यानंतर पोह्यांचा रंग बघा किती छान आलेला आहे. आपले कांदे पोहे एकदम छान झालेले आहेत. टिफिनमध्ये आणि सकाळच्या गडबडीमध्ये सर्वांसाठीच नाश्ता बनवायला एकदम सोप्या पद्धतीने झटपट आपले पोहे तयार झालेले आहेत. मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा हे पोहे उत्तम आहेत. आज मला मुलांच्या टिफिनसाठीच हे पोहे बनवायचे होते म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे. बघा आपले गरमागरम पोहे कसे झालेले आहेत. छान प्लेटमध्ये काढून घेऊया. गरम गरम वाफाळते पोह्यांसोबत गरमागरम चहा म्हणजे खूपच छान होतं. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रीयन पदार्थ आहे त्यामुळे हा सर्वांच्याच घरी रोजचाच बनणारा किंवा हप्त्यातून 1 वेळ किंवा 2 वेळ तर नक्कीच बनणारा पदार्थ आहे. बघा यावर छान कोथिंबीर आणि बारीक शेव टाकून वरून लिंबू पिळून घेतलेला आहे. खमंग आणि छान झटपट तयार होणारा सकाळचा नाश्ता आपला तयार झालेला आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरील सर्व व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.